दोन्ही संघाचे राखीव खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती असेल दोन्ही संघ. पाहूया पहिल्या चेंडूवरती सिंगलसाठी चेंडू खेळला गेलाय. सिंगल धाव परिपूर्ण केले दोन्ही संघ राखीव खेळ आमच्यापर्यंत पोहोचवा नावं पोहोचवण्यासाठी प्लीज. जम्मूच्या या फळीमधनं मात्र हा दोन सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. दोन चेंडूच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वरती आपल्याला अजय. इकडे जर पाहिलं चेंडू मात्र हाताळला जातोय. चेंडू हा लेगस्टिकच्या बाहेर हाताळला गेला. अभ्यंतर धावा खर्च केले जाते. धावसंख्या इकडे वाढ घेईल. 3 धावा स्कोर कार्ड वरती. एका बाजूला आपल्याला सरावली संघ पाहायला मिळतोय त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बोईसर पॅकर संघ पाहायला मिळतोय. पहिला पुन्हा एकदा हळवाररित्या सिंगल ढकलला जातोय. धावसंख्या एकने वाढ घेईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 4 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. YBCC वेऊर व GNCC पालघर. इकडे पुन्हा एकदा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर हाताळला जातोय. अभ्यंतर धाव खर्च केली जाते. धावसंख्याने वाढ घेईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 5 धावा. भव्य अजय पुन्हा एकदा हलक्या त्याने मात्र चेंडू खेळला जातोय. इकडे पंजा. पंचांचा पंजा मात्र उघडताना इथे दिसतोय. 5 धावा दिल्या जाणार. इकडे 1 धाव रोखण्याचा प्रयत्न. विकेट मिळवण्याचा प्रयत्न. इकडे प्रयत्न होतोय परंतु प्रयत्नाचा लाभ मिळतोय तो म्हणजे फलंदाजांना. 5 धावा इथे बोनस मध्ये दिल्या जाणार. इकडे पंजा मात्र खोलला गेला आणि या धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. यश अजय यांच्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. इकडे स्ट्रोक खेळला गेलाय. पाहूया 2 चेंडू होते. शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक फील्ड करेल. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. पाहूया इकडे पहिला षटक होतोय समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत 11 धावा. पहिले षटक समाप्त होत असताना 11 धावा स्कोर कार्ड वरती. सरावली असंघ आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात 11 धावांचा खर्च उचलला गेलाय. बोईसर पॅकर संघ आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकात 11 धावा मोजल्या गेलेल्या आहेत. पाहूया येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. पाहूया येणाऱ्या 18 चेंडू मध्ये किती धावा मोजल्या जाणार ह्याच्यावरती सुद्धा लक्ष असेल. पाहूया पुढचा चेंडू. इकडे No+1 नो चा इशारा दर्शवला जातोय. गोलंदाज खराब चेंडू हाताळत असताना पंच मात्र दर्शवतायत नो चेंडू. धावसंख्या 2 ने वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा. पाहूया पुढचा चेंडू. इकडे स्ट्रोक खेळला जातोय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. चेंडूला फील्ड करेल. चेंडू जाईल निर्धाव. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावेवरती मात्र रोखून ठेवले. 1 चेंडूचा खेळ होतोय समाप्त दुसऱ्या षटकामधील. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला गेला. पाहूया वेगाने चेंडू वरती येतोय. पंचांचा हात आकाशाकडे. OUT फलंदाज होणार बाद. विकेट. पहिला विकेट इकडे पाहायला मिळते बोईसर पॅकर संघासाठी. विकेट मात्र गमावला जातोय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द विकेट. जम्मू मात्र बाद होतोय. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू न्यू बॅटर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा पाहायला मिळतात आणि 13 धावेवरती पहिला विकेट मात्र पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ होतोय समाप्त आणि येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्क वरती अविनाश
गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय अविनाश. तिसरा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्क वरती. पाहूया चेंडू बॅटची कडा घेत सिंगल झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने भर होईल. 14 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पाहूया चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. इकडे चेंडू मात्र हाताळला गेलाय लेगस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा. अवांतर धावा इथे खर्च केल्या जात आहेत. धावसंख्यात वाढ होणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 15 धावा. स्ट्रोक खेळला गेलाय. जेल सोडला गेलाय. इकडे जेल टिपणं फार गरजेचं होतं. जेल सोडला गेला आणि इकडे धावा मात्र मिळतील फलंदाजासाठी. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 16 धावा. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा अविनाश. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. चेंडू निघून जाणार. 1 बाउन्स चौकार. 4 धावा. करारा प्रहार मात्र केला गेला. चौकार मात्र नोंदवला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. अजन यांच्या फळीमधनं मात्र चौकार पाहायला मिळाला. 4 धावा इथे पाहायला मिळतील. धावसंख्या 4 ने वाढ घेईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20. या षटकातील चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा पाहूया. बॅटची कडा घेतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय सिंगल झोन मध्ये. सिंगल धाव. 2 षटकची समाप्ती. 12 चेंडूचा खेळ संपतोय. 12 चेंडूच्या खेळानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21 धावा. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत. स्पीडअप करा विनंती असेल. स्पीडअप करायचंय. पाहूया इकडे स्ट्रोक खेळला गेलाय. सुंदर एफर्ट मात्र दिला गेलाय. चेंडू रोखला जातोय. चेंडू रोखला गेलाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 21. 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पाहूया डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाचं सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 22 धावा. 2 चेंडूचा खेळ खल्लास होतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र चेंडूला दिशा दाखवली जाते. कलाईचर साह्यानं मात्र सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 23 धावा. उर्वरित षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इकडे फटका खेळला गेला. फटका खराब. फलंदाज होईल बाद. विकेट. पाहूया पुढचा चेंडू. पाहूया सॉफ्ट हँडने सिंगल साठी चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 24 धावा. या षटकातील चेंडूचा खेळ समाप्त होते 5. उर्वरित शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. पाहूया मोठा स्ट्रोक खेळला जाणार का. सिंगल साठी मात्र चेंडू खेळला गेला. सिंगल धाव परिपूर्ण. षटक होईल समाप्त 25 धावा स्कोर कार्ड वरती. 3 षटक 25 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या जात आहेत. पुढच्या टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे YBCC वेवूर व GNCC पालघर. दोन्ही एकाच विभागातील 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला GNCC पालघर आणि दुसऱ्या बाजूला YBCC वेवूर.
पाहूया धावसंख्या स्कोरकार्डवरती 25 धावा, 3 षटकांची समाप्ती झाली. शेवटचा षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूया पहिला चेंडू हाताळत असताना चेंडू वेगानं मात्र चाललाय. वेगाने मात्र हा चेंडू निघून गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मात्र मोजाव्या लागल्या. क्षेत्ररक्षकाला मात्र हुलकी देणारा हा चेंडू निघून गेला. चौकारासाठी 29 धावा स्कोरकार्डवरती पहिल्या चेंडूवरती राजूच्या फळीमधनं पाहायला मिळालंय आणि हा स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉंगऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फील्डसाठी आहे. निर्धाव चेंडू पुन्हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय. निर्धाव चेंडू 3 चेंडू मध्ये 4 धावांचा खर्च उचलला गेला. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल बोईसर पॅकर संघासाठी. पाहूया इकडे स्ट्रोक खेळला गेलाय पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये. पुन्हा आता मात्र चेंडू सिंगल साठी मात्र ट्रॅव्हल होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 30 धावा. इथे जर आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ समाप्त झालाय 4. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडे स्ट्रोक खेळला जातोय. पाहूया चांगला एफर्ट दिला गेलाय. सिंगल धाव आणि या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. 31 धावा. लास्ट बॉल रिमाइनिंग. लास्ट बॉल रिमाइनिंग. इकडे सुंदर असा फटका पाहायला मिळालं होतं. सिंगल धाव परिपूर्ण होते. धावचीची संधी आली होती परंतु धावसंख्या नो स्कोर आहे. ओके धन्यवाद. पंचाने नो स्कोर मात्र दर्शवला जातोय. एकतीस धावा म्हणून 32 धावांचा तर नक्कीच 12 वाजून गेलेले आहेत आणि आजचा वाढदिवस आपण पाहतोय तो म्हणजे जब्बीर खान आणि त्याचबरोबर तुषार लढे यांचा मात्र वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाणार. रोशन मोरे यायचं लगेच. आपण आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस करूया. तर जाऊया. रोशन मोरे आपण लगेच यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस करणार आहोत. आपण दोन्ही संघ पाहायला मिळते. एका बाजूला YBCC संघ वेवूर आणि दुसऱ्या बाजूला GNCC पालघर हा संघ आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही देश असता आपल्याला टॉस करूया आपण. तर पाहूया कॉलिंग केली जाणार JNCC पालघर संघाकडनं आणि
टॉस विन होतोय तो म्हणजे YBCC संघ वेऊर. सीसी संघ वेऊर संघाचे कर्णधार. नक्कीच आपण टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः चॉईस काय असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना GNCC पालघर संघ, नक्कीच दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 धावा भरपूर होतात या मैदानावर. छोटं मैदान आहे, तर 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर GNCC संघ आपल्यालाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया मॅच ऑन. सिंगल धाव, एक चेंडूच्या मोबदल्यामध्ये 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच जर टप्पा पडल्यानंतर चेंडू मध्ये येणारा पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू. 2 चेंडूचा खेळ होतोय समाप्त. 2 धावा स्कोरकार्ड वरती. नक्कीच धावांचा विजय आपल्याला 32 धावांचं लक्ष पाहायला मिळतो आणि या 32 धावांच्या टार्गेटला मात्र सामोरे जात असताना 2 चेंडू वरती 2 धावा. इकडे स्ट्रोक खेळला गेला. ताकद इकडे पाहायला मिळते या स्ट्रोक वरती. सरावली संघ पाहायला मिळतं बॅटिंग करत असताना. धावा मात्र कुठल्या जात आहेत या तिसऱ्या चेंडूवरती चौकार. थोडस विनंती असेल आमच्या प्रेक्षकांना, लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल थोडस लांब राहायचं सीमारेषेपासून. क्षेत्ररक्षकाला कोणतेही अडथळा निर्माण होणार नाही ह्याची नोंद घ्या प्लीज. विनंती असेल सामन्याचा आनंद घ्या, परंतु सीमारेषेपासून थोडस एक हाताचं अंतर ठेवून मात्र लांब उभी राहा ही रिक्वेस्ट असेल. पाहूया पुढचा चेंडू. चौथा चेंडू इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच रिदम मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू रोखला गेलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 6 धावा. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ताजुद्दीन आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे स्ट्रोक खेळला गेलाय. धावेचा प्रयत्न दिसतोय. स्वतःवरती नाराज दिसतोय. ह्या स्ट्रोक नंतर फलंदाज नक्कीच स्वतःवरती नाराज दिसतोय. जयेश इथे जर आपण पाहिलं चेंडूचा खेळ समाप्त होते. 5 चेंडूच्या खेळानंतर धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचल्यात 6 आणि शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूच्या खेळामध्ये 6 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू लास्ट बॉल रिमाइनिंग. इकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्ट्रोक खेळल्यानंतर लगेच वेगाने धाव घेतली. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 7 धावा. 1 षटक 6 चेंडू 7 धावा. धावसंख्या 32 धावांचं लक्ष आहे. इथे जर आपण पाहिलं 18 चेंडू आणि 18 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत 25 धावा. 18-25 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. पुढचा नेक्स्ट मॅच असणार आहे YBCC वेऊर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ असणार आहे GNCC पालघर. प्रथमतः टॉस जिंकला गेला तो म्हणजे YBCC वेऊर संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर चॉईस केली की प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी GNCC पालघर संघाला. तर YBCC संघाचा एक अप्रतिम फलंदाज करण ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल या मॅच नंतर इन ऍक्शन मध्ये. पाहूया इकडे स्ट्रोक खेळला गेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. पाहूया पुढचा चेंडू. इकडे चेंडू पाहण्यासाठी वाईड मिळेल की काय या अपेक्षेत मात्र चेंडू पाहत होता फलंदाज आणि चेंडू मात्र आपला काटा बदलत अंगावरती आला आणि त्यानंतर फलंदाजाला बीट केला गेला आणि त्यानंतर लगेच नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती पोहोचण्याचा प्रयत्नात इकडे फलंदाज सॅक्रिफाय करावं लागलं अजय याला आणि आपला विकेट मात्र गमवावं लागलं. फलंदाज बाद होईल. पहिला विकेटचं नुकसान होतंय सरावली संघाचं. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर 8 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. पाहूया येणारा पुढचा चेंडू.
राजू गोलंदाजी मार्क वरती. इकडे पाहूया बॅटची कडा घेतलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय सिंगल झोन मध्ये, सिंगल धावा. 9 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 32 धावांचं लक्ष असताना 9 धावेवरती मात्र मजल मारली आहे. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल राजू यांच्या षटकातील. नो चेंडू असा दर्शवला जातोय. इकडे पाहूया रनआउटची संधी होती परंतु परिपूर्ण केल्या जाते. धाव 9+1 अशा 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 11 धावा स्कोर कार्ड वरती. 11 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 21 धावेची आवश्यकता आहे या षटकातील. पाहूया चौथा चेंडू. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 धावा. 32 धावांचं लक्ष. 32 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 7. या षटकामध्ये आपण जर विचार केलं 4 धावा खर्च केलेला आहे. इकडे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू जातोय निर्धाव. 21 धावेची आवश्यकता आहे. इथे जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय आणि हा फटका खराब पाहायला मिळतोय. खराब शॉट सिलेक्शन. इकडे विकेट मात्र मिळवून देईल. शेवटचा चेंडू, लास्ट चेंडू. या सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं 13 चेंडूचा खेळ बाकी आणि त्या 13 चेंडू मध्ये बनवायच्या 21 धावा. 13 चेंडू 21 धावा असं सामन्याचं समीकरण. पाहूया 13 चेंडू 21 धावेची आवश्यकता. इकडे फटका खराब. पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेट. इकडे जर पाहिलं बॅक टू बॅक 2 विकेट मात्र गारज होत आहेत. फलंदाज विकेट मात्र गमावताना धावा बनवण्याच्या नादामध्ये सरावली ए संघ पाहायला मिळतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना बोईसर पॅकर संघानं 32 धावांचा लक्ष्य मात्र उभारलं गेलं आणि त्या 32 धावांच्या लक्ष्याला सामोरे जात असताना पहिल्या 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. त्या 12 चेंडूच्या खेळामध्ये धावा खर्च केली गेलेली आहे ती म्हणजे 11 धावा. आता जर आपण इथे स्कोर कार्ड मध्ये लक्ष ठेवलं तर 12 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. 10.50 ची सरासरी मात्र गाठावी लागेल या षटकामध्ये. पाहूया हा षटक मात्र किती लाभदायक आणि किती त्रासदायक ठरेल सरावली ए संघासाठी. जावेद बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचं षटक हाताळत असताना इकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. तेवढ्या त्या स्ट्रोक मध्ये ताकद नव्हती आणि चेंडू मात्र निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. स्पीडअप ठेवा थोडंसं विनंती असेल. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू. इकडे नक्कीच ड्राईव्ह करायचा होता चेंडूला परंतु संपर्क होणं तेवढंच गरजेचं आहे. संपर्क होत नाही आहे. चेंडू जातो निर्धाव. हळूहळू सामना मात्र वजन होताना दिसतोय. 10 चेंडू 21 धावा. सामना हळूहळू वजन होत चाललाय. ओझं वाढत चाललंय धावांचं. चेंडूंचं ओझं मात्र कमी होत चाललंय परंतु इकडे खराब चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं दर्शवला जात आहे. अवंतर धाव. आता 20 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू 20 धावा. प्रत्येकी चेंडूवरती दुहेरी धाव. पाहूया चौकार नोंदवण्याचा प्रयत्न केला जाणार का फलंदाजाच्या माध्यमातून. इकडे नोंदवण्याचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल. चेंडू जाणार सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. आता सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं 9 चेंडू आणि त्या 9 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत 16 धावा. 9-16 सामन्याचं समीकरण. 9 चेंडू 16 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 आणि हव्या आहेत धावा 16. पाहूया या चौकाराची गरज होती तो चौकार मात्र आलाय. पाहूया या चेंडूवरती पुन्हा एकदा फलंदाज त्याच आक्रमकतेने खेळेल की संयमता मात्र राखत
खेळ करेल ह्याच्यावरती लक्ष असेल. पाहूया पुढचा चेंडू. उलटा चेंडू होता. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच चांगला स्ट्रोक खेळला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं झालंय. चेंडू रोखला जातोय. सामना पुन्हा एकदा करवट बदलताना पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ बाकी असेल. 8 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे आहेत 16 धावा. 8 चेंडू 16 धावेची आवश्यकता. 8-16. पाहूया इकडे चेंडू मात्र सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 17 धावा. आणि आता जर समीकरण पाहिलं 7 चेंडू 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. या शेवटच्या चेंडूवरती चौकार येणं फार गरजेचं असेल. पाहूया. 7 चेंडू 15 धावेची आवश्यकता. पाहूया. तो खेळला गेलाय आणि चौकार इथे मी आलाय. 4 धावा मिळतील आणि सामन्याचं चित्र आता जर आपण पाहिलं विचित्र होताना दिसतोय. सामना जर आपण पाहिला तर 6 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 6 चेंडू मध्ये 11 धावा. 6 चेंडू 11 धावेची आवश्यकता. सामना हा रोमांचक स्थितीमध्ये नेऊन ठेवला आहे. फलंदाजानं शेवटच्या चेंडूवरती नक्कीच फील्ड सजावट पाहिली गेली आणि त्या फील्ड सजावट पाहिल्यानंतर गॅप शोधला गेला. चेंडू त्या गॅप मध्ये फक्त ढकलून दिलं. चौकार मात्र मिळाला आणि या चौकारण्याची सामन्यामध्ये बदल घडवून आणला. आणि या सामन्यात आता जर आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीकरण 6 चेंडूच्या खेळामध्ये 11 धावेची आवश्यकता. पाहूया कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ मात्र या स्पर्धेतनं घरी जाईल. एका बाजूला संघ जर आपण पाहिला तर सरावली ए संघ आणि दुसऱ्या बाजूला बोईसर पॅकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती सद्दाम गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप करण्याचा प्रयत्न. पाहूया धावचीची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. पाहूया सद्दाम पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे फटका खेळला गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक फील्ड करत असताना चेंडू रोखला जातोय. धावा रोखल्या जात आहेत. आता जर आपण इथे पाहिलं तर सामन्याचं समीकरण बदलतोय. 4 चेंडू 10 धावेची आवश्यकता. 2 चौकार 2 सिंगल. इकडे सिंगल धाव तर येताना पाहायला मिळतो. इकडे नक्कीच पाहूया पंच काय दर्शवत आहे तिथे. डिस्कस केला जाणार. आपण जरा शांत राहायचंय. डिस्कस केलं जाणार. तर इकडे फलंदाज मात्र बाद घोषित केला जातोय. पंचांकडून नुस्कोर असा दर्शवला गेलाय. धावा मात्र मिळणार नाही. आता सामन्याचं समीकरण 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 10 धावा. 3 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. पाहूया 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 10 धावा. चेंडू जातोय निर्धाव. इकडे वाईटचा इशारा पंचांकडनं दर्शवला जातोय. खराब चेंडू इथे हाताळला गेलाय. आता 3 चेंडू मध्ये 9 धावेची आवश्यकता. 2 चौकार 1 सिंगल. पाहूया चौकार येईल का या चेंडूवरती.
फटका खेळला गेलाय परंतु हा चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडू 9 धावेची आवश्यकता. पाहूया नशीब मात्र इथे साथ देईल का. सद्दाम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. पाहूया चेंडू फक्त सोडले जात आहे तिकडे. चांगली फील्ड पाहायला मिळते. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. काही शंका बाकी आहे या सामन्यामधील. तर पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचं आहे YBCC वेवूर संघ व GNCC पालघर संघ. चांगला स्ट्रोक खेळला गेलाय परंतु सिंगल धाव मिळाल्याने सामना मात्र जिंकला जातोय. तो म्हणजे बोईसर पॅकर संघ. अभिनंदन बोईसर पॅकर संघ आणि कौतुक असेल सरावली असंघ. सिद्धार्थ आणि अक्षत इकडे यायचंय. आपण व्यासपीठासमोर यायचंय. त्याचबरोबर हिंदवी वीरेंद्र पाटील नगरसेवक, संजयजी गायकवाड आणि दिनेशजी गरड आपल्याला संघ या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण